कबूतरखाने हे बंदच राहणार आहेत। कबूतरखान्यांसंदर्भात मुंबई हायकोर्टाने दिलेल्या आदेशात हस्तक्षेप करायला सुप्रीम कोर्टाने नकार दिलाय। हायकोर्टाचे कबूतरखाने बंद करण्याचे आदेश आहेत आणि त्यामुळे यापुढे देखील कबूतरखाने हे बंदच राहणार आहेत। सुप्रीम कोर्टाने या हस्तक्षेपाला नकार दिलेला आहे, त्यामुळे कबूतरखाने मुंबईतले हे बंदच राहणार आहेत। एकीकडे हायकोर्टाने कबूतरखाने बंद करण्याचे आदेश दिले होते आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करायला नकार दिलेला आहे। ही याचिका फेटाळून लावलेली आहे। तर दादरमधील कबूतरखान्याचा वाद तापलाय। 13 ऑगस्टला स्थानिकांचं मराठी एकीकरण समिती सरकारला जाब विचारणार आहे। पोलिसांना धक्काबुक्की करणारे, कोर्टाचा अवमान करणारे अजूनही मोकाट का फिरतायत, असा जाब विचारण्यात येणार आहे। स्थानिकांच्या या मागणीला मराठी एकीकरण समितीने देखील पाठिंबा दिलेला आहे। मुळात कबूतर हा प्रश्न धर्माचा कसा आला हाच आम्हाला पडतोय आणि कबुतरामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका होतोय असं अनेक डॉक्टर मंडळीने सांगितलेलं आहे। आता तुम्ही काय करता, एखादा जैन मुनी उठतो आणि धमक्या देतो की आम्ही शस्त्र काढू, वाटल्यास रस्त्यावर उतरू, मोर्चे काढू। हे चाललंय काय? आणि कोणी जरी शस्त्राची भाषा आणि मोर्चाची भाषा करत असेल तर मराठी एकीकरण समिती देखील शांत बसणार नाही। बहुसंख्य मराठी माणसाला एकजूट करून आम्ही देखील प्रत्युत्तर म्हणून मोर्चे काढू। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।